छावा क्रांतीवीर संघटनेच्या माध्यमातून आज कृषी मंत्री दत्तामामा भरणे यांच्या बंगल्याबाहेर आंदोलन करण्याचं आवाहन आहे त्यांनी सर्व कार्यकर्त्यांना केलेलं आहे। आणि त्यानंतर आपण ही संपूर्ण दृश्य पाहतोय ते म्हणजे कृषी मंत्र्यांच्या बंगल्याबाहेर आता पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त आहे तो या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। आणि याच ठिकाणी आहे ते छावा क्रांतीवीर संघटनेचे काही पदाधिकारी भेटून कृषी मंत्र्यांना जे निवेदन आहे ते देखील या ठिकाणी देताना आपल्याला पाहायला मिळतील। आपल्यासोबत काही कार्यकर्ते आहेत त्यांच्यासोबत आपण बोलणार आहे। दादा, कुठून आलेला आहात आणि काय मागणी आहे तुमची आहे? कोण कोण नक्की या आंदोलनाला येणार? आम्ही नाशिकवरून आलो आहे, म्हणजेच आमच्या छावा क्रांतीवीर सेनेच्या माध्यमातून राज्यभर आमच्या संघटनेचे फक्त म्हणजे निवडक पदाधिकारी इथं आलो आहे आम्ही। कारण राज्यामध्ये आमच्या शेतकऱ्यांचं जमिनी पूर्ण मातीसह वाहून गेलं आहे, त्यामुळं जी मदत भेटली शासनाकडून ते एकदम अल्पशी मदत भेटली। कारण माझ्या मते गुंठा पर गुंठा हा 80 रुपये मदत भेटली। पर गुंठा 80 रुपये मदत म्हणजे जर सहज असं चहाच्या टपरीवर बसले तर 80 रुपये संपून जात्या। तर आमचा खर्चच जर आतापर्यंत लाख रुपये होऊन गेलेला आहे एकरी, म्हणजे 40 गुंठ्याला आमचा लाख रुपये खर्च झाला आहे। आणि तुम्ही आम्हाला देताय किती? 4 आणि 5 हजार रुपये। ती आम्हाला पुरेशी मदत नाही। देणार असेल तर आमच्या शेतकऱ्यांच्या ज्या जमिनी पीक नुकसान झालं आहे ती भरीव मदत द्या। आणि ज्या विहिरींमध्ये गाळ साचलेला आहे तो गाळ काढण्यासाठी किमान लाख, 1.5 लाख, 2 लाख रुपये खर्च येणार आहे। आणि तुम्ही जर देणार असाल तर 10-20 हजार रुपये ते काय पुरेसे नाही। तुम्ही जर शेतकरी पुत्र आहे, कारण कृषी मंत्री हे राज्याचे पालकत्व स्वीकारलेलं आहे, तुम्ही आमचे आज मायबाप आहे, तुमच्याकडं आम्ही मागणी करायला आलो आहे। एकदम शांततेत आम्ही चर्चेतून हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे। आणि भरणे मामा आमचे शेतकरी पुत्र असल्यामुळं आमच्या सर्व भावना जाणून घेतील आणि ते आम्हाला विश्वास आहे की शेतकऱ्याला चांगली मदत देतील। दादा, परंतु या ठिकाणी आहे ते शेतकऱ्यांना जी कर्जमाफीची मागणी आहे ती दुसरीकडे आहे, तर शेतकऱ्यांसाठी मदत देखील आहे ती सरकारकडून देण्यात आलेली आहे। कसं बघताय तरी सुद्धा या मागणीसाठी तुम्ही पुन्हा नाही, ही मदत तुटपुंजी मदत आहे। ह्या मदतीनं शेती करता येत नाही। आज सगळं वाहून गेलेलं आहे। आज आम्हाला दिवाळीसुद्धा साजरी झालेली नाही। आज सरकारनं एकीकडे सांगितलं आम्ही शेतकऱ्याच्या पाठीशी आहे म्हणून, आणि त्या मदतीमध्ये आता खरीप हंगाम आहे, आता पेरण्या चालू आहेत, आमच्या पेरणीपुरतीसुद्धा ती मदत नाही। सरकारनं फेरविचार करून याच्यावर निर्णय घ्यावा। आज कर्जमाफीचा मुद्दा असेल, कर्जमाफीसुद्धा करणं तातडीनं गरजेचं आहे। आज सरकारने जून महिन्याचा तारीख दिली आहे, परंतु एवढी वेळ नाही शेतकऱ्यांना, कारण शेतकरी आज भरपूर अडचणीत आहे। तरी सरकारनं फेरविचार करावा ही आमची मागणी आहे। दादा, काय निवेदन घेऊन आलेलं आहे? निवेदन दाखवा या ठिकाणी जे तुम्ही आज कृषी मंत्र्यांना देणार आहात। आपण हे निवेदन पाहतोय त्यांच्या हातामध्ये हे संपूर्णपणे निवेदन आहे जे कृषी मंत्र्यांना या ठिकाणी हे सर्व कार्यकर्ते आहेत ते भेटून देणार आहेत। शेतकऱ्यांच्या गंभीर प्रश्नाबाबत तातडीने चर्चा करण्याबाबत हे संपूर्णपणे जे निवेदन आहे ते कृषी मंत्र्यांसाठी छावा संघटनेच्या माध्यमातून घेऊन आणण्यात आलेलं आहे। काय काय नक्की लिहिलेलं आहे याच्यामध्ये? यामध्ये शेतकऱ्यांना ताबडतोब अनुदान द्यावं। तसं बघितलं तर 35,000 कोटी फक्त शेतकऱ्यांना कर्जमाफी देणं गरजेचं आहे। 35,000 जर एवढा मोठा 70-80 हजार कोटीचा शक्तीपीठ महामार्ग उभारत असाल तर आमच्या शेतकऱ्यांना 35,000 कोटी द्यायला सरकारकडे पैसे नाहीत का? त्याच्यातून पण तुम्ही जून 26ची तारीख दिलेली आहे आणि तोपर्यंत शेतकऱ्यांनी करायचं काय? आज आमची जमीन खरवडून गेलेली आहे। बोर आणि सगळ्या विहिरी गाळाने भरलेल्या आहेत। रब्बी हंगाम करायचा असेल तर कसा? आमचा शेतकरी 10 वर्ष मागं गेलेला आहे आणि तुम्ही आम्हाला रोज तारखा देताय। शेतकऱ्यांनी करायचं काय? रोज साधारणपणे महिन्याला 200 ते 250 शेतकरी महाराष्ट्रामध्ये आत्महत्या करतात। हे सरकारसाठी किती लाजिरवाणी गोष्ट आहे। मंत्र्यांना काय भेटण्यास संदर्भात याआधी सांगण्यात आलेलं होतं का? शिष्टमंडळ आज भेटणार आहे? हो, मंत्र्यांची आम्ही वेळ घेतलेली आहे। त्यांना 9:30 ते 10च्या दरम्यान आम्ही भेटणार आहे असं त्यांनी आम्हाला सांगितलं आहे। ते म्हटले की आपण सकारात्मक त्याच्यावर चर्चा करूयात आणि त्याच्यातून मार्ग काढूयात। पाहिलं तर कृषी मंत्री आहेत ते आज या ठिकाणी या सर्व छावा क्रांतीवीर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना भेटणार असं सांगितलेलं आहे। परंतु तत्पूर्वी जर आंदोलन झालं तर या ठिकाणी आहे ते कुठलाही अनुचित प्रकार घडू नये त्यासाठी ही संपूर्णपणे जी खबरदारी आहे ती पोलिसांकडून घेण्यात आलेली आहे। राज्य राखीव दल या ठिकाणी तैनात आहे। स्थानिक पोलीस स्टेशन देखील या ठिकाणी असून हा संपूर्णपणे आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती ही तयारी आहे ती या ठिकाणी पोलिसांच्या माध्यमातून ठेवण्यात आलेली आहे। तर आज छावा क्रांतीवीर संघटनेच्या माध्यमातून कृषी मंत्र्यांच्या बंगल्याबाहेर आंदोलन करण्याची भूमिका आहे ती या संघटनेने घेतलेली आहे। परंतु कृषी मंत्र्यांनी देखील त्यांना वेळ दिलेला आहे। नक्की आज भेटीच्या नंतर काय होतंय हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रेमसह निखिल चव्हाण, TV9 मराठी, मुंबई।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.